राज्यातील वृत्तपत्र उद्योग सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात असताना व्हॉइस ऑफ मीडियाने ठाणे जिल्ह्यात आज जोरदार आंदोलन छेडलंय। वृत्तपत्रांना किमान 150% दरवाढ देण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय। या आंदोलनाला व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीपजी काळे आणि ठाणे जिल्हा सुप्रीमो गौतमजी वाघ यांचे मार्गदर्शन लाभले। मोठ्या संख्येने पत्रकार आणि पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं। निवेदनात स्पष्ट करण्यात आलं की 2019 पासून कागद, प्रिंटिंग साहित्य, वीज आणि मनुष्यबळ खर्चात तब्बल 150% वाढ झाली आहे। मात्र शासनाच्या जाहिरात दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे लघु व मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आलंय। याशिवाय राज्यात पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांबाबतही तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे। मागण्या तातडीने मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा व्हॉइस ऑफ मीडियाने दिला आहे। यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे ठाणे ग्रामीण अध्यक्ष सुरेश जगताप, जिल्हा उपाध्यक्ष मेघना घाग, जिल्हा संपर्क प्रमुख विशालजी कुरकुटे, जिल्हा कार्याध्यक्ष सरफराज खान, जिल्हा संघटक दिनेश जाधव, संजय साळवे, जिल्हा सदस्य त्रिशूल उमाळे, भाग्यश्री प्रधान, नीतू विश्वकर्मा आदी पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, आपले अस्तित्व न्यूज, ठाणे। मी सुरेश जगताप, ठाणा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष, त्याचबरोबर व्हॉइस ऑफ मीडियाचे आमचे सुप्रीमो गौतमजी वाघ, सर्व महिला आणि पुरुष पत्रकार, व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून संबंध देशभरामध्ये आम्ही या प्रकारे धरणा आंदोलन करत आहोत। पत्रकारांच्या मागण्या आहेत की राज्यातील सर्व वृत्तपत्रांना 15% दरवाढ देणे, तसेच जाहिरात व प्रशासकीय धोरणाबाबत विविध मागण्यांना मान्यता देणे, या संदर्भात आम्ही यापूर्वी निवेदन दिलेलं आहे। मात्र सरकार पत्रकारांच्या मागण्यांच्या बाबतीमध्ये उदासीनता दिसते, त्याच्यामुळे आम्ही हा धरणा आंदोलन करत आहोत। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि तो जर निराधार असेल तर मात्र लोकशाहीचं काही खरं येणाऱ्या काळामध्ये दिसणार नाही। त्याच्यामुळे आमची रास मागणी आहे, म्हणून आम्ही या प्रकारचे आंदोलन करत आहोत। व्हॉइस ऑफ मीडियाचे वेळोवेळी आंदोलने, निवेदने आम्ही सरकारच्या माध्यमातून आम्ही दिलेले आहेत, मात्र अजूनपर्यंत त्याचा ठोस पावलं उचलले गेलेली नाहीयेत। जर सरकार अशाच प्रकारचं जर ते उदासीनता दाखवत असेल तर आम्हाला उग्र स्वरूपाचे आंदोलन करावं लागेल। काय सरकार वाट बघते की ह्याच पत्रकारांच्या माध्यमातून उग्र आंदोलन व्हावं? त्यामुळे मी सरकारला पुन्हा एकदा आम्ही विनंती करतो की आमच्या मागण्या लवकरात लवकर मागणी करावं, हीच सरकारकडून अपेक्षा आहे। धन्यवाद।